नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ एकदम खास आहे कारण की एक मोठी बातमी आलेली आहे ती म्हणजे सिडको लॉटरी 2025 ची. ठीक आहे, तर सिडकोने ही लॉटरी आता जाहीर केलेली आहे. सिडकोची जी लॉटरी 2025 ची अपेक्षित होती दिवाळीमध्ये, ती आता शेवटी आलेली आहे. आज तारीख आहे 21 नोव्हेंबर. ठीक आहे, तर त्याचं जाहिरात आलेली आहे लोकसत्तामध्ये. तर ठीक आहे, तर त्याची आपण पूर्ण माहिती घेणार आहोत या लॉटरीबद्दल. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सिडको म्हाडा रिलेटेड आपली सगळी माहिती या यूट्यूब चॅनलद्वारे अवेलेबल असते. ठीक आहे, तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर ही जाहिरात जी आहे ती लोकसत्तामध्ये आलेली आहे. ठीक आहे, आणि त्या जाहिरातीमध्ये असं दिलेलं आहे की ही सिडकोची जी लॉटरी आहे ती टोटल 4,500 घरांसाठी असणार आहे. 4,508 सदनिकांची विक्री केली जाणार आहे या लॉटरीद्वारे. लोकेशन्स कुठले कुठले ते बघून घेऊ. तर 4-5 प्राईम लोकेशन्स आहेत: तळोजा, द्रोणागिरी, कळंबोळी, खारघर आणि घनसोली. ठीक आहे, तर हे 5 लोकेशन असणार आहेत. जुईनगर लोकेशनचा याच्यामध्ये समावेश केलेला नाही आहे. आपल्याला अपेक्षित होतं की जुईनगर सुद्धा इन्क्लूड करणार आहे अशी बातमी होती, पण सध्या तरी याच्यामध्ये दिसत नाही आहे या लॉटरीमध्ये ते लोकेशन मेन्शन केलेलं. ठीक आहे, त्याच्यानंतर या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेलं आहे की टोटल जी 4,500 घरं आहेत त्यातले EWS आणि LIG कॅटेगरीसाठी किती आहेत. ठीक आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गट म्हणजे EWS कॅटेगरीसाठी जवळजवळ 1,115 घरं दिलेली आहेत. त्याच्यानंतर अल्प उत्पन्न कॅटेगरी म्हणजे LIG कॅटेगरीसाठी 3,393 म्हणजे 3,300 घरं तुम्ही पकडू शकता. म्हणजे जास्त घरं ही जी आहेत ती LIG कॅटेगरीसाठी दिलेली आहेत आणि 1,000 घरं जी आहेत ती त्यांनी EWS कॅटेगरीसाठी दिलेली आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर लोकेशन वाईज बघून घेऊ. द्रोणागिरीमध्ये जर बघितलं तर 3 सेक्टर आहेत. ठीक आहे, सेक्टर 11-12 द्रोणागिरीमध्ये आणि भूखंड क्रमांक 1 सेक्टर 11 मध्ये आहे. भूखंड क्रमांक 63 सेक्टर 12 आणि भूखंड क्रमांक 68 सेक्टर 12 हे द्रोणागिरीमध्ये 3 लोकेशन्स आहेत. ठीक आहे, तळोजामध्ये भरपूर सारे लोकेशन्स आहेत, जसं सेक्टर 21, 22, सेक्टर 27, सेक्टर 34 तळोजा, त्याच्यानंतर सेक्टर 36 आणि सेक्टर 37 आणि सेक्टर 40. तर तळोजामध्ये ही जास्त सदनिका त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. त्याच्यानंतर खारघरमध्ये बघितलं तर एकच आहे, म्हणजे एकच भूखंड क्रमांक 1 सेक्टर 37 तळोजा नाही, सॉरी, खारघरमध्ये बघितलं तर सेक्टर 40 खारघरमध्ये फ्लॅट्स अवेलेबल करून गेलेले. EWS साठी 20 फ्लॅट्स आहेत. ठीक आहे, तर इथे LIG साठी 119 फ्लॅट्स आहेत. त्याच्यानंतर कळंबोळीमध्ये सुद्धा सेक्टर 15 कळंबोळीचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर सेक्टर 10 घनसोलीमध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. ठीक आहे, आता याच्या सगळ्या लोकेशन्समध्ये जर तुम्ही एक बघितलं तर घनसोलीमध्ये फक्त 2च घरं अवेलेबल केलेली आहेत. ठीक आहे, बाकी सगळी जी मॅक्झिमम जी घरं आहेत ती तळोजामध्ये आहेत, द्रोणागिरीमध्ये आहेत, जास्त तुम्हाला पाहायला मिळते. तर आपण याचं कम्प्लीट अनालिसिस करणार आहोत एकदा पूर्ण माहिती पुस्तिका आल्यानंतर. पण घनसोलीमध्ये बघाल तर फक्त 2च फ्लॅट्स आहेत LIG कॅटेगरीसाठी, EWS साठी नाही आहे, जे की वन ऑफ द प्राईम लोकेशन्स आहे. मे बी आधीच्या लॉटरीमध्ये आता भरपूर त्याला डिमांड होती, त्यामुळे ते आता हे झाले असतील, एक्झॉस्ट झाले असतील. तर ही सगळी माहिती आहे. याचा फोटो वगैरे काढून घ्या. याचा मी डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक देतो, म्हणजे तुम्ही माहिती पुस्तिका डाउनलोड करू शकाल. ठीक आहे, आता अजून आपण माहिती घेणार आहोत. ही सर्व जी घरे आहेत ही तयार असून त्यांचा जे पोझिशन आहे झालं, म्हणजे तयार घर आहे त्याचं पोझिशन तुम्हाला लगेच दिलं जाईल. तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे आहेत आणि तुम्हाला एक फी भरावी लागणार आहे. 236 रुपये GST सह. हा एक नोंदणी शुल्क आहे, ते तुम्हाला भरावं लागणार आहे. आणि एकदा कागदपत्रे तपासल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीचं घर निवडता येणार आहेत. ही काही वैशिष्ट्य आहेत या प्रोजेक्टची. तसं 4,500 घरं उपलब्ध करून दिलेली आहेत. रस्ते, रेल्वे, मेट्रोची कनेक्टिव्हिटी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शाळा, महाविद्यालय, रुग्णालय ह्या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही घरं बांधण्यात आलेली आहेत, म्हणजे हे प्रोजेक्ट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर जे EWS कॅटेगरी आहे त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाखाचं तुम्हाला अनुदान मिळणार आहे. ठीक आहे, आता याचं थोडंसं टाईमलाईन बघून घेऊ. ही जाहिरात आज आलेली आहे लोकसत्तामध्ये, पण ॲक्च्युली ही जी लॉटरी आहे ऑफिशियल वेबसाईटवर ही उद्या येणार आहे 22 तारखेला दुपारी 4 वाजता. ठीक आहे, तिथून तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता आणि याची जी नोंदणी आहे ती संपणार आहे 21 डिसेंबर, म्हणजे 1 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिलेला आहे या लॉटरीसाठी अप्लाय करण्यासाठी. लॉटरी या वेबसाईटवर येणार आहे, sidco.maharashtra.government.in.
ठीक आहे. बाकी ते त्यांनी पुन्हा ते QR कोड सुद्धा दिले. तो स्कॅन करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर जाऊन माहिती पुस्तिका बघू शकता. म्हणजे उद्या जेव्हा लॉटरी येईल तेव्हा. आणि ही त्याची जर काही तुम्हाला अजून ॲडिशनल माहिती पाहिजे असेल तर त्यांनी ही वेबसाईट सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ऑब्झर्वेशन 2-3 मी तुम्हाला सांगतो लगेच. एक ते म्हणजे की घनसोलीमध्ये फक्त 2च दिलेले आहेत त्यांनी फ्लॅट्स LIG कॅटेगरीसाठी. EWSसाठी काही नाही आहे. त्याच्यानंतर कळंबोळीमध्ये सुद्धा बघाल तर फक्त EWSमध्ये 2 फ्लॅट आहेत आणि LIGसाठी सुद्धा 22 आहेत. ठीक आहे. म्हणजे इकडे पण जास्त त्यांनी ठेवलेले नाही आहेत फ्लॅट्स. मॅक्झिमम जे तुम्हाला फ्लॅट्स दिसत आहेत ना, म्हणजे 4,500 घरांमधून, तर तुम्ही जर काढला आकड्यावरूनच कळतं की तळोजामध्ये हे सगळी लॉटरी जास्तीत जास्त फ्लॅट्स हे तळोजामध्ये त्यांनी अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड प्रेफरन्सला येतं द्रोणागिरी. ठीक आहे. आणि मग थर्ड तुमचं खारघर, कळंबोळी आणि घनसोली असं आहे लोकेशन वाईज जे नंबर ऑफ फ्लॅट्स आहेत. ठीक आहे. तर आता तळोजामध्ये थोडंसं बघावं लागेल किती रिस्पॉन्ड येतो, काय होतो. आधीच्या लॉटरीमध्ये त्यांना किती रिस्पॉन्ड आलेला आहे थोडंसं आपण माहिती घेणार आहोत एकदा माहिती पुस्तक आल्यावर डिटेलमध्ये. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती आणि हे सगळे ऑब्झर्वेशन्स होते. ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं या लॉटरीबद्दल, ज्या प्रकारे ही घरं दिलेली आहेत, तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर अजून ही एक थोडंसं एकदम क्लिअर इमेज मी तुम्हाला इथे दाखवत आहे. ठीक आहे. आता ही जी 4,500 घरं आहेत ना, त्यातली तळोजामध्येच जवळजवळ 3,000 घरं ही तळोजामध्ये आसपास. ठीक आहे. म्हणजे मी तुम्हाला पटकन एक आकडा सांगतो किती आहेत तळोजामध्ये. म्हणजे तुम्हाला आठवतं की म्हाडा कोकण लॉटरीमध्ये लोधाचे आणि ते बाकी सगळे इकडेच 2,500 घरं होती. आपल्याला वाटत होतं की अरे एवढी घरं अवेलेबल आहेत, पण नंतर बघितलं तर असं. तर तळोजामध्ये मी तुम्हाला सांगतो किती घरं आहेत. एक सेकंड होल्ड करा फक्त. तर जवळजवळ 1,000 घरं जी आहेत ना, म्हणजे जवळजवळ 1,000 घरं आहेत तळोजासाठी त्यांनी दिलेली आहेत. आणि याच्यासाठी किती दिलेली आहेत ना ते आपण पटकन बघून घेऊ. आणि जवळजवळ 2700 घरं. ठीक आहे. म्हणजे 2700 घरं LIG कॅटेगरीसाठी दिलेली आहेत तळोजामध्ये आणि 1,000 घरं EWसाठी दिलेली आहेत. म्हणजे 2700 आणि 1,000 म्हणजे 4,500 मधून 3,700 घरं ही तळोजासाठी त्यांनी दिलेली आहेत. ठीक आहे. आणि म्हणजे ऑलमोस्ट 80-90% घरं जी आहेत ती तळोजासाठी आहेत आणि बाकी उरलेली 10% जी घरं आहेत, ठीक आहे, ती 10 किंवा 20% घरं आहेत ती बाकीच्या लोकेशनसाठी आहेत. तर पुन्हा एकदा रिपीट करतो मी, तळोजासाठी टोटल आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी 1,000 घरं राखीव दिलेली आहेत आणि इकडे जवळजवळ जसं मी सांगितलं तुम्हाला किती 3,000 नाही सॉरी 2,800 घरं इकडे त्यांनी दिलेली आहेत. ठीक आहे. हे थोडं एक हाय लेवल ॲनालिसिस. आकडे बघून कधी कधी आपण खूप एक्सायटेड होतो की 4,500 घरं आलेली आहेत, पण पूर्ण थोडंसं अजून ॲनालिसिस केल्यावर आपल्याला भरपूर माहिती येते. जसं घनसोलीमध्ये 2च घरं आहेत, तळोजामध्ये सगळी घरं आहेत सगळी. तर तळोजाला मागच्या लॉटरीमध्ये पण जास्त रिस्पॉन्ड आला नव्हता, तर त्यावेळी आता यावेळी बघू आपण कसं काय होणार आहे सगळं. ठीक आहे. बाकी खारघर खूप प्राईम लोकेशन आहे नवी मुंबईमधली. कळंबोळीसुद्धा एक आहे, पण तिकडे जास्त ऑप्शन्स अवेलेबल नाही आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे ॲप्लिकेशन्स पर जे प्राईम लोकेशन असतात त्याच्या मागे ॲप्लिकेशन्स किती येतात प्रत्येक फ्लॅटच्या मागे, हे आपण म्हाडा कोकण लॉटरीमध्ये बघितलेलं आहे. ठीक आहे. तर कॉम्पिटिशन असणार आहे खूप सारी इकडे. ठीक आहे. तर ही सगळी माहिती होती. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करून ठेवा. आपण अजून माहिती घेणार आहोत एकदा माहिती पुस्तक आली की. ठीक आहे. धन्यवाद.